एक कॅज्युअल ओळख पण झालेली आहे आणि फॉर्मल ओळख आपण इथे करून घेणार आहोत सर्वांची. तर वन बाय वन आपण समोर येऊन आपल्या स्वतःबद्दल, आपल्या व्यवसाय प्रोफेशनबद्दल थोडक्यात एक पॉवर हॅविंग विथ अस मिस्टर भाग्येश देशमुख. बाय प्रोफेशन इज अ चार्टर्ड अकाउंटंट अँड माय डिअर स्टुडंट सो CA भाग्येश देशमुख. Good evening, everyone. So, first of all, I would like to sincerely thank Grow Your Network team, Mr. Atul sir and Mitesh sir, that we have like professionals like us and all the businessmen. They have created such a wonderful platform to us, so that we can connect with each other and learn something from each other and grow our network. So, thank you, sir. I'm CA Bhagesh Dattatrey Deshmukh. I'm practicing chartered accountant. We have offices in Nashik and I'm partner in one of big firm in Pune also. So I'm practicing for 2 years. 2 वर्ष झाले मला प्रॅक्टिस करून. पण 12th पास झाल्यापासून मला प्रॅक्टिकल एक्सपोजर आहे, कारण माय फादर इज टॅक्स कन्सल्टंट. तर मी त्यांच्यासोबत 12वी पासूनच काम करतो. इन आर फर्म बेसिकली माझा कोर एरिया जो आहे तो इन्कम टॅक्स ॲपेलेट ट्रिब्युनल. आय रिप्रेझेंट बिफोर सच टॅक्स ऑथॉरिटीज, देन GST ॲपेलेट ट्रिब्युनल, नंतर टॅक्स फायलिंग. देन न्यू एरिया आय हॅव जस्ट स्टार्टेड, दॅट इज रेरा कन्सल्टन्सी, जो की बिल्डरसाठी महत्त्वाचा ॲक्ट आहे. देन अकाउंटिंग सर्व्हिसेस, देन इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग. अँड फॉर एनी बिझनेस की ज्यांना सेटअप करायचं आहे, फॉर्म करायचं आहे, त्यांच्यासाठी वी प्रोव्हाइड स्ट्रक्चरल प्लॅनिंग सो दॅट की त्यांचा बिझनेस पुढे जाऊन सक्सेसफुल होईल. वी डू ऑल द compliances which are needed to run the business. So this is what shortमध्ये की आम्ही काय प्रॅक्टिस करतो. Legally we are not much allowed to explain and praise our business. So that's what I have to tell you. Thank you. Thank you, Bhagesh. CA Institute is one of the professional institute and they don't allow CAs to market or to make the marketing of them. So professionally, legally, and ethically, which is not allowed. So what he has followed that thing is really appreciable. Next one I would like to call Mr. Vikas Ji Jain. Next one is Kiran Ji Parak. नमस्कार सर्वांना. जी थैंक यू सर भी पहचानते बोला. मेरा नाम किरण पारक है, फाउंडर ऑनलाइन मल्टीपल सर्विसेज. एव्हरी कस्टमर इज माय कस्टमर या थीमवर आपण काम करतो. इंडिव्हिज्युअल असो, एंटरप्रिनर असो किंवा कंपनीत असो, त्यांना सगळ्यांना लागणारे सर्व्हिसेस आपण देतो. त्यामध्ये माझी USP आहे FSSAIमध्ये. मी ऑथराइज एजंट आहे. मागील 1.5 वर्षामध्ये आम्ही ऑलमोस्ट 200+ लायसन्स केले. मेजर जे ब्रँड्स मी काम करतो ते आहे शिवराम, श्रीकांत स्टुडिओ, एमिरेट्स एअरलाईन, ATDC, आउट यांच्यासारखी आपण नामांकित कंपनीसाठी आपण काम केलेलं आहे. तर इथे फूडचं काय कोणाला कनेक्ट लागत असेल किंवा नवीन बिझनेस जसं क्लाउड किचन झालं, तर अशाप्रमाणे तुम्ही कनेक्ट मला देऊ शकता. आणि सर्व्हिसेस भरपूर आहेत, सांगण्यात आता 1 मिनिट फार जाईल. तर नक्कीच मला भेटा. किरण पारक ऑनलाईन सर्व्हिसेस. Thank you, Kiran Ji. Next one is Kushal Ji Jain. नमस्कार, जय जयेंद्र, गुड इवनिंग. माय नेम इज पुष्कर जैन. हमारे स्टोर का नाम है वर्धमान मोबाइल्स. पिछले 22 साल से हमारा स्टोर है. हम सारे मल्टी ब्रांड मोबाइल्स में काम करते हैं. सारे मल्टी ब्रांड मोबाइल्स जैसे कि आईफोन, सैमसंग, OnePlus, ओप्पो, वीवो, रेडमी, रियलमी, हमारे पास आपको सारे ब्रांड्स के फ़ोन्स मिलेंगे. हमारा स्टोर है शरणपुर रोड पे राजीव गांधी यूनिवर्सिटी के पास. तो आपको कोई भी मोबाइल फ़ोन का रिक्वायरमेंट रहेगा, कुछ भी रहेगा, तो आप मुझे कनेक्ट कर सकते हैं. हमारे स्टोर को जैसे मैंने कहा 22 साल हो गए. हम सारे मोबाइल रिलेटेड सर्विस आपको प्रोवाइड करेंगे. इसके साथ साथ मेरे बहुत सारे फ्रेंड्स इंडस्ट्रीज़ में और बहुत सारे मेरे पुराने फ्रेंड्स हैं. आपको भी कोई कनेक्ट चाहिए तो मैं उससे आपको कनेक्ट करवा कर दे सकता हूँ. मैं BNI का भी मेंबर हूँ, तो वहाँ पे भी अगर आपको कोई रिक्वायरमेंट है मैं आपको वहाँ पर भी कनेक्ट करवा कर दे सकता हूँ. और थैंक यू मुझे यहाँ पे इंट्रोड्यूस करने के लिए. थैंक यू वेरी मच.
थैंक यू पुष्कर जी। आज के ज़माने में आवाज़ बहुत ही मांगना इम्पोर्टेंट आपका है मोबाइल वो कर लो और जो फिर already connection सर्कल का ही काम है। हो गया Thank you. हाँ Next हो one गया, is फिर रखते हैं। next one is my friend सागर देशपांडे। नमस्कार सगळ्यांना. माझा सागर देशपांडे. माझा बिझनेस आहे कार ॲक्सेसरीज रिलेटेड. ऑल टाईप्स ऑफ कार ॲक्सेसरीज माझ्याकडे मिळते तुम्हाला. प्लस नॉर्मली सगळ्यांकडेच आजच्या डेटला कार आहे. कारमध्ये आपल्याला म्युझिक सिस्टीम्स, वूफर्स, LED लाईट्स किंवा सीट कवर्स या पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या कारच्या आतमधला तुम्हाला इंटेरियर रिलेटेड कोणतेही ॲक्सेसरीज असेल तर ते माझ्याकडे मिळू शकतात. माझा बिझनेस हा सगळं 30 सेकंड beyond introduction डिटेलमध्येही सिर्फ है ना थोड़ी देर बाद है ना मैं बोलूँगा तो हाँ थोड़ी देर बाद इंट्रोडक्शन होने नातेवाईक आहे पाच 10 मिनट प्लस कोणाचा कार ॲक्सेसरीज रिलेटेड कोणत्या कंपनीमध्ये किंवा काही डील्स असतात जसं GPS व्हेकल ट्रॅकिंग मैं बोलता हूँ तब आ जाना या नॉर्मली कंपनी किंवा इतर मोठ्या लेवलवर बिझनेस खूप इम्पॉर्टंट झालेला आहे. कारण की टूर्स अँड ट्रॅव्हल जसं तुमचा बिझनेस आहे ये पकड़ के रखोगे क्या ये पकड़ के रखोगे हाँ सिर्फ जो बोल रहा है ना उसको रखना है उसके सामने रखना नॉर्मली होतं मुंबईचा किंवा पुन्हा जर कस्टमरशी डायरेक्टली बाहेरच्या बाहेर सेटिंग करून ड्रायव्हरची ती गाड्या फिरल्या जातात. परंतु याच्यामध्ये ज्या ओनरची गाडी आहे ज्या मेन ज्याचा बिझनेस आहे त्याला खूप लॉसेस होतात. यासाठी आपल्याकडे व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम्स पण आहे. प्लस DVR सिस्टीम आहे जे GPS लेवलवर पण चालतो. 4G सिम कस्टमरने टाकल्यानंतर आपण लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा बघू शकतो त्यामध्ये. म्हणजे कस्टमर किंवा थर्ड पर्सन जर गाडी चालवत असेल तर नक्की तो कोणत्या रूटला आहे कुठे आहे हे आपल्याला कळू शकतं. या पद्धतीचे सगळे कार ॲक्सेसरीज रिलेटेडचे प्रोडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या रिलेटेड कोणतेही काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही कनेक्ट करू शकता. थँक्यू. माझा पूर्णपणे होलसेल बिझनेस आहे. सक्सेस एंटरप्राइजेस म्हणून माझी फर्म आहे आणि शिंगागडावर फायर ब्रिगेडच्या समोर आहे. यांचे प्रॉडक्ट चांगले आहे. माझ्या गाडीतले आता त्यांच्याकडचे काही प्रॉडक्ट आहे सो यू कॅन कनेक्ट इट. नेक्स्ट वन इज यंग डायनेमिक पर्सनॅलिटी मिस्टर कुणाल अंधारे. वन ऑफ द माय फेवरेट स्टुडंट. गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव कुणाल अंधारे आहे. मी युवा एनर्जीज ही एक फर्म चालवतो जी बेसिकली LED लाईट्स मॅन्युफॅक्चर करते. ही मी जवळजवळ 2020 पासून 6 वर्षापासून याच्यात करतो आहे. आपण मोस्टली आउटडोर लाईट्समध्ये जास्त फोकस आहे आणि इंडोर्स पण आता मी फ्युचरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग चालू करतो आहे. आउटडोर्समध्ये मी आता जवळजवळ इंडस्ट्रीयलमध्ये सुद्धा एक विंडो एक्सपर्ट्स कंपनी आहे. विल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे. इव्हन महिंद्रा अँड महिंद्रामध्ये पण माझे लाईट्स केलेले आहेत. तर तेच मला रेफरन्सेसमध्ये जर तुम्ही म्हणाल किंवा मला इंडस्ट्रीयल किंवा काही प्रोजेक्ट्स असतील तर त्याच्यात मला रेफरन्सची गरज लागेल. थँक्यू. ज्या हॉलमध्ये आपण बसलो त्यांच्या मोहनलाल थाळीच्या शेजारचं एक शँडेलियर पण तुम्ही दिलं ना तेही तिथे आहे ते आपल्या बघायकडे. सो व्हेरी गुड. नेक्स्ट वन इज सौरभ सोनवणे. पार्टनर ऑफ युवा एनर्जी अगेन माय स्टुडंट. गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझा पण सेम बिझनेस आहे तो आणि मी पार्टनरमध्ये जॉईन करून आमचं मोस्ट ऑफ द LED लाईट्समध्येच हे करून आम्हाला शॉपवाले जरी कोणी राहिलं तुमचे फ्रेंड वगैरे जे शॉप वगैरे ज्यांना होलसेल रेटमध्ये लाईट्स पाहिजे ते पण आपण A to Z टाईपमध्ये प्रोव्हाइड करू शकतो. थँक्यू सौरभ. मनीषजी सगळे ऑन द वे आहे ट्रॅफिकमध्ये आहे. नेक्स्ट वन इज अगेन यंग डायनेमिक पर्सनॅलिटी अचिंत्य पटेल. Hello, good evening everyone. First of all, huge thanks to Atul sir for having me here and trusting me enough
for giving this platform to network with all of you guys. I am the co-founder of Brandgraph Media. Brandgraph Media is basically a digital marketing agency, and we do everything from videography to editing and running ads on them, and also making sure you reach your target audience or your target customers. हम मेनली नासिक ब्रांड से ही के साथ ही वर्क करते हैं. अभी रिसेंटली हमने इंडस्ट्री साइड में कोरल इंडस्ट्रीज हो गया, एलियंस बिजनेस हो गया, ऐसे कुछ मेजर ब्रांड्स के साथ में भी काम किया हुआ है. और 2 साल से लगभग हमारा बिजनेस है ऑनगोइंग. सो अगर आपको कोई भी हेल्प लगे, सिर्फ हेल्प भी अगर आपको लगे तो आप मुझे अप्रोच कर सकते हो. आपको डिजिटली कोई भी प्रॉब्लम हो तो भी आप मुझे अप्रोच कर सकते हो. थैंक यू. थँक्यू अचिंत्य. आणि मी सुद्धा त्यांचा कस्टमर राहिलेला आहे. माझ्या क्लासचे डिजिटल मार्केटिंग त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे. नेक्स्ट वन आमच्या जुन्या सहचारिणी मैत्रीण आमच्या भाभी सुनीता पारख भाभी, मोस्ट एनर्जेटिक पर्सनॅलिटी. Good evening, everybody. I am the founder, whole and soul, everything of my own institute by name Saraswati Academy. I started my career when I was in grade 10. I started teaching my friends, my colleagues, and a time came when I became professional. So from last 34 years, I am in this field. I've coached around 7,000 students and many toppers, and my main goal is nurturing their curiosity instead of just rote learning जो होता है ना बस भूकंप पट्टी करना. उससे better is what it should be conceptually clear, your base should be clear. I give guidance, career guidance as well as counseling to students. Along with it, we have a reading hub where after every 15 days we introduce one of the authors. Now today's generation don't know the authors also. Means we started with Sudha Murthy and many more Indian authors first. So this is the overall daily. I have put a habit of writing tables, squares, and many more things, which is the core requirement of each and every parent over here. So my firm name is Saraswati Academy, and it is on College Road, just Adonis Lane, and that's all. Thank you. थँक्यू भाभी. समव्यावसायिक असल्यामुळे आम्हाला नक्की तुमचा अभिमान आहे. नेक्स्ट वन इज स्नेहाजी वाणी. हॅलो, नमस्कार. माझं नाव स्नेहा वाणी. स्नेहाज क्रिएशन हँडमेड प्रॉडक्ट्स मी बनवते. गेले 22 वर्षापासून बिझनेस करते, पण बिझनेसचे स्टेप्स वेगवेगळ्या होत गेल्या. मी ॲडमिशन पहिल्यांदा मी ड्रॉइंग क्लासेस, ड्रॉइंग अँड क्राफ्ट्स क्लासेस घ्यायची. त्या प्रोडक्शनमध्ये आल्यानंतर छोट्या छोट्या वस्तूंपासून बऱ्याच मोठ्या आता हस्तनिर्मित वस्तूंमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. मेन म्हणजे मी गिफ्टिंग प्रॉडक्ट बनवते. त्याच्यामध्ये पैठणी, रेशीम सिल्क आणि कॉटन फॅब्रिकमध्ये सगळं प्रोडक्शन आहे. आता नुकतंच म्हणजे मी पैठणीचा शेला जो बनवला आहे तो मोदींपर्यंत पोचलेला आहे. म्हणजे कस्टमाइज प्रोडक्शन मी करते. त्याच्यामध्ये मला उदय सामंतांकडून अवॉर्ड मिळाले. नंतर आता MSMEचा नाशिक मुंबईला स्टार अवॉर्ड आता मागच्या आठवड्यातच मिळालेला आहे. हँडक्राफ्ट फ्लॉवर्समध्ये काम केलं. नंतर मी कस्टमाइज प्रोडक्शन करता करता जवळजवळ 90 उद्योजकांना पुढे आणले आहे. त्यांच्याकडनं हे सगळं काम करते. मी प्रॉडक्ट डिझायनर आहे आणि मॉरिशसला एक्झिबिशन केलं आहे, दुबईला एक्झिबिशन केलेलं आहे, मुंबई, पुणे मंत्रालयात पण एक्झिबिशन केलेलं आहे. ते माझे प्रॉडक्ट्स पण आणलेले दाखवायला. नंतर दाखवते किंवा करा थँक्यू. क्या बात. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नाशिकचं नाव कोरल्याबद्दल आणि मोदींपर्यंत आपण पोहोचला त्याबद्दल ग्रो युअर नेटवर्कला तुमचा नक्कीच अभिमान आहे. खूप खूप अभिनंदन. सुनीता बाबी काही सांगता त्याच्याबद्दल? कुठल्या कंट्रीमध्ये मॅडम? मॉरिशस. हाय रिस्पेक्ट, हाय ॲप्रिसिएशन
बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर हर. मग इथे आलं कळतं अलग अलग पर्सनॅलिटी आपल्यामध्ये आहे, फक्त आपण त्यांना माहिती नसतो तर त्यांना आपण ओळखत नसतो. इट्स रिअली अ व्हेरी गुड थिंग दॅट प्लॅटफॉर्म इज गिव्हिंग टू अस. नेक्स्ट वन इज दुर्गा सैंदनकरजी. Very good evening to all. The very first thing, let me thank Mr. Ritesh for introducing me into this group. I am Durga Deepak. For the past 37 years, I am into the education field. I have been serving the schools as a school principal and as a chief administrator. But today, now I have my own consultancy as EduReach. I partner with schools for school transformations. With entire work of the school development, teacher mentoring, principals mentoring, and entire related school departments, that is. So I bring today to this platform Guru Connect, and after this I'm very sorry, English मध्ये completely बोलते आहे, but मराठी आहे, but I'll be learning Marathi again. But जसं मी तिथे कनेक्ट झालेली आहे, तर मिस्टर देशमानकर when he was talking about the tracking systems, जसे मी स्कूल्सला पार्टनर करते तो आय हॅव बीन डेव्हलपिंग द स्कूल्स, तर तेव्हा ट्रान्सपोर्टेशन पार्ट सुद्धा हा असतो, तेव्हा हे ट्रॅकिंग सिस्टम आम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. तो आय थिंक आय फाउंड माय फर्स्ट कनेक्शन ओव्हर हिअर. सो थँक्यू सो मच. आय थिंक आय मेड अ गुड चॉईस ऑफ कमिंग डाऊन. थँक्यू वन्स अगेन. दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आम्ही पण आहोत, आपण एज्युकेशन फील्डच्याच असल्यामुळे जास्त आनंद आहे. आणि मला ते प्लॅटफॉर्मचा पहिला 6 मारला गेलाय, पहिलं कनेक्शन भेटलंय. सो बिग राउंड ऑफ अप्लॉज टू एव्हरीवन अगेन. नेक्स्ट वन इज राजेश जी चंडालिया. थँक्यू. नमस्कार, मी राजेश चंडालिया. बिना केमिकल कॉर्पोरेशन या नावाने फर्म आहे माझी. फूड केमिकल्स, फ्लेवर्स, कलर्स ह्या सर्व आयटम्समध्ये मी ट्रेडिंग करतो. बेकरी, आईस्क्रीम, फूड इंडस्ट्री, फार्मा, ॲग्रोबेस इंडस्ट्रीजवाले पण माल घेतात आहे. 4-5 कंपन्यांची एजन्सी आहे. एक 1978 पासून जे वडिलांनी रोपटं चालू केलेलं होतं त्यांचा वारसा मी पुढे नेतो आहे. आणि रेडीसाठी पण स्पेसिफिकली सगळे जे बेकरीसाठी जे आयटम्स लागतात, केक मिक्सेस, प्रीमिक्सेस, फ्लेवर्स, कलर, ते सगळे टॉप क्वालिटीचे आम्ही छोट्या क्वांटिटीपासून मोठ्या याच्यामध्ये पण आम्ही सप्लाय करतो. जर असं नाव सांगण्यात केलं तर तसे तर मोठी लिस्ट आहे, पण काही नावं मी बेकरी किंवा फार्मा, फूड इंडस्ट्रीची नावं तिथे सप्लाय करतो. जागीरदार बेकर्स आहेत, कॅपिटल फूड्स आहेत, ॲग्रोबेसमध्ये नाही, बाकी फूड ॲलियन्स आहे, ADF फूड्स आहेत. तसं तर लिस्ट नेक्स्ट याच्यात मी देऊ शकतो. पण ह्या संदर्भात ज्या कोणाला काही पण म्हणजे फ्लेवर्स, कलर्स, फूड इंडस्ट्रीजमध्ये जे काही फूड केमिकल्स काही लागत असतील तर ते आम्ही सर्वांना सप्लाय करतो. छोटी क्वांटिटी असो, मोठी क्वांटिटी असो, ती आम्ही पूर्णपणे करतो. थँक्यू. धन्यवाद राजेश भाऊ. मागील अनेक वर्षापासून नाशिककरांच्या जिभेचे लाड पुरवण्यात तुमचा मोठा हातभार आहे, त्याबद्दल आभारी, धन्यवाद. नेक्स्ट म्हणजे वर्षाजी मोरे. हॅलो, गुड इव्हनिंग. माझं नाव वर्षा आहे. सो मी एक टीचर आहे आणि स्पेसिफिक माझं स्पेशलायझेशन याच्या संस्कार झाले. सो आजकाल खूप भीती असते की प्री प्रेग्नन्सी आणि पोस्ट प्रेग्नन्सी आजकाल मुलींना खूप भीती आहे. सो मी ते कन्सल्टेशनचं काम करते. सेकंड, मी पूर्ण ओव्हरऑल बॉडीवर की आजकाल खूप डिसिजन झालेत, जसं की डायबिटीज आहे, थायरॉइड आहे, नंतर खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि माइंडसेट पण खूप खराब आहे. सो ते सगळं चेंज करण्याचं काम मी करते, काउन्सलिंग करते आणि पर्सनलायझेशन डाएट करून देते. आणि बेसिकली मी क्लिनिकल डायटिशियन पण आहे. सो पर्सनलायझेशन जे जे आपल्याला त्रास आहे ते सगळं, आणि माझ्याकडे ऑलमोस्ट 80% माझ्या स्टुडंटची नॉर्मल डिलिव्हरी होते. त्याचं मी क्लास घेताना मी कन्फर्मेशन देत नाही, कारण मी लास्ट कंडिशन ठरवते, पण 80% माझ्याकडचा रिझल्ट आहे.
कारण आजकाल मुली फार भीतीदायक असतात, सो ते काउन्सिलिंग करतात. थँक्यू सो मच. थँक्यू वर्षाजी. नेक्स्ट वन इज वैशाली वडतकर. Good evening to all of you. We are in education field. आम्ही डिस्टन्स एज्युकेशन क्षेत्रामध्ये आहे मागच्या 20 वर्षांपासून. स्पेशली आमचं जे कार्यक्षेत्र आहे ॲक्च्युली ज्या मुलांना ॲक्च्युली आर्थिक किंवा लवकर जॉबला जॉईन करावं लागलं, त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं नाही किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि जॉब करत आहेत. अँड दे आर फॉर देअर इन्क्रिमेंट करण्याकरता भरपूर ठिकाणी ग्रॅज्युएशन नसल्यामुळे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नसल्यामुळे इन्क्रिमेंट होत नाही जॉबच्या ठिकाणी. तर तशा काहींचे जे जॉब करणारे जे प्रोफेशनल्स आहेत तर ते आमच्याकडे येतात. नॉट ओनली वर्किंग इन इंडस्ट्रीज ॲक्च्युली, पण MBA करणारे जे डॉक्टर्स, CA, बाकीचे प्रोफेशनल्ससुद्धा आमच्याकडे येतात. आणि त्याच्यासाठी रेग्युलर वीकेंडला लेक्चर्स असतात, ऑनलाईन लेक्चर्स आहेत. पहिले क्लासरूममध्ये लेक्चर होते, पण आता ऑनलाईन लेक्चर्स होत आहे. अँड फर्स्ट वी आर असोसिएटेड विथ मदुरई कामराज युनिव्हर्सिटी till 2019. Now we are associated with this DY Patil University Pune and this one Mangalyatan University in UP. And this is very good platform. And thank to all members for starting such a good platform. And we are happy to be associated with you people. Thank you. So nice of you to have you with us. Thank you, sir. Next one is Sachin Ladda. I am into distribution of mutual funds, SIF, capital gain bonds and all other financial products. By qualification I am an engineer, but due to passion in this field, I am working in this field from last 20 years. And I myself I'm not used to platform. I will be more comfortable if I go जसं काय मला बोलायची सवय नाही असं जास्त कम्फर्टेबल असतं. आणि आमचं निश काम आहे, आम्हाला जे असं फायनान्शियल इंडिपेंडन्स बद्दल जास्त बोलायला आवडतं. आणि सगळ्यांचे जे पण आपण जे असतो आपण प्रोफेशनली चांगलं काम करत असतो, पण फायनान्शियली एक आपण असतो आपल्याला इनसिक्युरिटी असते. आणि ती इनसिक्युरिटी कमी करून फायनान्शियल इंडिपेंडन्स कसं करता येईल आणि आपलं काम फक्त एन्जॉय करण्यासाठी किंवा पॅशनसाठी काम करून फायनान्शियली ते करून लागू नाही त्यासाठी आम्ही काम करतो. तर म्युच्युअल फंड आणि बाकी ज्या पॅसिव्ह इन्कमचे सोर्सेस असतात त्याच्यात रेग्युलर इन्कम फ्लो कॅश करून तुम्हाला ते प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असतो. इथे मला वाटतं म्युच्युअल फंड सगळ्यांकडेच असेल. सगळ्यांना एक विनंती असते का बाबा जसं आपण एक 40 नंतर म्हणतो का बाबा एक आपली व्यक्ती आपण दर वर्षातून एकदा एक टेस्ट करून घ्यायला पाहिजे, तसं म्युच्युअल फंड दर वर्षातून एकदा रिव्ह्यू करून घ्यायला पाहिजे. मला माहिती नाही किती फायनान्शियल डिस्ट्रीब्युटर हे करतात, पण तुम्ही सगळ्यांनी जरी कमी प्रत्येकाने आपल्या डिस्ट्रीब्युटरच्या मागे लागून किंवा आमच्याकडनं एक रिव्ह्यू करून घ्यायला पाहिजे. तुमचं पोर्टफोलिओ कसं काम करतं, मार्केट्स का परफॉर्म करत आहे, तुमच्या स्किल्स का परफॉर्म करत आहे, इन्व्हेस्टमेंट चेंज करते गरज आहे का नाही गरज आहे का, तुमच्या फायनान्शियल नीड झालं ते आहे नाही करून कधी पण आपण काही असेल त्यातून सांगा. थँक्यू सचिनजी. नाशिककरांची फायनान्शियल हेल्थ सांभाळल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट वन इज वन मोर डायनामिक पर्सपेक्टिव माय फ्रेंड मितेश जी छाजे. थैंक यू सर. सबके पास है ना प्लान ए रेडी है, कितने बजे जाना है. आज इवेंट था तो सबका यानी शेड्यूल डिसाइडेड था कि 6:30 बजे पहुंचना है, इस जगह पे पहुंचना है, ये बोलना है. यानी प्लान ए सबका रेडी है कि यार मेरे को वहां जाके करना क्या है. मैं प्लान बी पे काम करता हूँ. प्लान बी यानी क्या,
आपकी डेस्टिनी पे तो आप पहुंच जाओगे, ये तो आपने तय कर लिया है, लेकिन बारिश अचानक आ गई और कुछ लोग अभी तक पहुंचे नहीं। अनसर्टेनिटीज लाइफ में कब आएगी ये कोई नहीं जानता है। उस अनसर्टेनिटी सिचुएशन में आपके फैमिली को हैंड होल्डिंग करने का काम मैं करता हूं। आई प्रोवाइड लाइफ इंश्योरेंस। एक ही ऐसा प्रोफेशन है कि जिसमें इन केस अगर कोई अनसर्टेनिटी हो जाती है, भगवान का बुलावा थोड़ा जल्दी आ जाता है और आप अपने फाइनेंशियल गोल तक पहुंचे नहीं हो, तो वो काम मैं आपकी भी ओर से आपके फैमिली का 101% कर सकता हूं, क्योंकि आई रिप्रेजेंट LIC ऑफ इंडिया। थैंक यू। जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी। थैंक यू मितेश सर। विकास जी जैन। यहाँ पे आके अपने आप को और अपने प्रोफेशन को इंट्रोड्यूस करना है। सर मेरा नाम विकास जैन है, मेरा प्लम्बिंग हार्डवेयर का होलसेल है और नासिक में कम से कम 15-20 साल से मैं यहाँ पे नासिक में प्लम्बिंग हार्डवेयर का होलसेल कर रहा हूँ। विनोद जी चौरड़िया। सबको पहले नमस्ते, जय जिनेंद्र। मेरा नाम विनोद चौरड़िया है। मेरा 4 व्हीलर कमर्शियल व्हीकल का काम है और मेरा 30 साल से काम है और इधर ही मेरा औरंगाबाद रोड पे ऑफिस है। थैंक यू सर। Hello. Good evening, everybody. Myself, Pritish Chumsara. I am in the travel industries. Anything from domestic to international travel, hotel booking, cruises, insurance in the international travels. I do. हम खुशियाँ बेचते हैं ये सबसे। My firm name is Holiday Point, College Road, नासिक। थँक्यू पिथिल भाऊ। नाशिककरांना वर्ल्ड टूर करवण्यामध्ये तुमचा खूप मोठा हातभार आहे। थँक्यू। लास्ट माझी छोटीशी ओळख करून देतो। जर आपले मुलं घरातले इयत्ता 10वी झालेले असतील आणि अनेक वर्षांपासून डोळ्यावर व मेंदूवर बांधलेल्या काही विशिष्ट स्ट्रीमच्या पट्ट्या काढून जर तुम्ही कॉमर्सला ऍडमिशन घेतलेले असेल तर तिथे आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहोत। थँक्यू। कॉमर्समध्ये मागील 31 वर्ष, आता हे माझं करंट 32वे वर्ष आहे। नाशिकमध्ये अतुल अकाउंटन्सी क्लासेस नावाने माझे क्लासेस चालतात। त्या 32 वर्षामध्ये फंड क्लियर होता। पहले कंसेप्ट बाद में सिलेबस। कई जगह भी होता है पहले सिलेबस कंप्लीट करो, नहीं भाई, पहले हम कंसेप्ट क्लियर करेंगे, बाद में सिलेबस कंप्लीट करेंगे। उसका फायदा यही है कि नासिक में मिनिमम 80 to 85 स्टूडेंट मेरे क्लास से चार्टर्ड अकाउंटेंट्स हैं। उसमें से एक मेरा बिलोड स्टूडेंट भाग्येश देशमुख भी यहाँ पे है। कम से कम 200 से 300, उससे भी ज़्यादा होंगे क्योंकि पुराना डाटा नहीं है, 32 सालों पुराना। कम से कम 300 से 400 MBAs मेरे क्लास से होंगे, उतने ही CS एंड CMA होंगे और काफ़ी ऐसे एंटरप्रेन्योर भी मेरे क्लास से निकले हैं जैसे सौरभ और कुणाल है। 32 सालों से इस क्षेत्र में काम करते वक्त सिर्फ पढ़ाने का काम हमने नहीं किया। उसी वक्त मैंने पुणे यूनिवर्सिटी, नागपुर यूनिवर्सिटी और सोलापुर यूनिवर्सिटी के लिए कुछ बुक्स लिखे। 8 बुक्स का मैं ऑथर रह चुका हूँ। सभी यूनिवर्सिटी के प्रोफेसर लोगों ने मेरे बुक्स में से बच्चों को पढ़ाया है। सो दैट वाज वन ऑफ द बेटर एक्सपीरियंस फॉर मी कि टीचिंग तो हो जाता है, बुक्स लिखना, एकेडमिक बुक्स लिखना और यूनिवर्सिटी लेवल तक अपने बुक्स यूज करना। सो वो एक रहा है। रिसेंट अगर एक
रिजल्ट की बात करूँ तो रिसेंटली मेरे क्लास से मिस साक्षी चंडर, भारत का सेकंड टफेस्ट एग्जाम जो कहा जाता है CA, उसमें ऑल इंडिया रैंक 4 उसने हासिल किया है. शी हैज ग्रैब्ड द ऑल इंडिया रैंक 4 इन CA फाउंडेशन इंक्लुडिंग 100 and 100 मार्क्स इन मॅथ सब्जेक्ट. जिथे मॅथ सब्जेक्टची भीती असते, यू कॅन नो बेटर, तर त्या मॅथ्समध्ये CA सारख्या एक्झाममध्ये तिला 100 and 100 होते. त्याच्यात खारीचा वाटा ॲज अ क्लास म्हणून आम्ही उचलू शकलो, बाकी मेहनत तिची होतीच. ॲट द सेम टाइम वी आर हॅव्हिंग अवर ओन स्कूल ऑल्सो. माझी स्वतःची शाळाही आहे. विल्लोळीच्या पुढे वाडीवरा म्हणून गाव आहे, तिथे आमची नर्सरी टू 10th स्टँडर्ड पर्यंत एंजल इंग्लिश मिडियम स्कूल नावाने शाळा पण आहे. आजही तिथे खूप छान पद्धतीने ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मी प्रयत्न करतोय शाळेतल्या फॅसिलिटी देण्याच्या, शाळेतल्या एज्युकेशनचं स्टँडर्ड देणं, शहरातल्या एज्युकेशन स्टँडर्ड देण्याचं. ग्रामीण भागात अडचणी खूप आहे. पहिली गोष्ट तिथे शिक्षकच भेटत नाही. तर आम्ही 90% शिक्षक माझे नाशिकचे आहेत, जे नाशिकहून वाडीवऱ्याला जात आहेत शिकवायला. सो वी आर हॅव्हिंग दॅट स्कूल ओव्हर देअर. मी इथे एक्सपेक्ट करतो की आता 10th मध्ये असलेले किंवा 10th पास आउट झालेले विद्यार्थ्यांचे पालक माझ्याशी कनेक्ट होतील किंवा तुम्ही कनेक्ट कराल. बिकॉज इतक्या 30 वर्षामध्ये 32 वर्षामध्ये रिझल्ट तर कन्सिस्टंट आहे. लेटेस्ट रिझल्ट KTGM कॉलेज नाशिकचं सर्वात मोठं कॉलेज आहे. मागील 2 वर्ष 12वी बोर्डामध्ये टॉपर माझ्या क्लासचा त्या कॉलेजमध्ये आहे. फर्स्ट रँक माझ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आहे. सो रिझल्ट तर कन्सिस्टंट आहे, परंतु ते करत असताना विद्यार्थ्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट, त्यानंतर एक सुजाण नागरिक बनवण्यासाठी त्यांच्यामध्ये केले जाणारे व्हॅल्यू इन्कल्केशन, ते सुद्धा आम्ही क्लासमध्ये करतो. क्लासच्या मार्फत अनेक विद्यार्थ्यांना मी 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन आम्ही करतो अनाथ आश्रमामध्ये. ते मुलांना तिथे गेल्यावर कळतंय की नुसतंच क्लासला येणं हेच नाही, की माझा अनुभव सांगेल. अशोक स्तंभावरचं जे अनाथ आश्रम आहे तिथे जेव्हा आमच्या 300 मुलांना मी घेऊन गेलो आणि त्या दिवसाचं दुर्दैव असं होतं 31 डिसेंबर. विचार करा, हिवाळ्याचे दिवस आहे, थंडीचे दिवस आहे आणि आमच्या 15 मुली तिथे खाली बसलेल्या. आम्ही सगळं पूर्ण प्रिमायसेस फिरतो 3ऱ्या मजल्यापर्यंत. वरतून बघितलं काही मुली खालीच बसलेल्या. जेव्हा मी खाली आलो, मी त्यांना विचारणार तुम्ही वरती का नाही आले, त्या मुली साईडला सरकल्या